आखातातलं युद्ध अखेर 40व्या दिवशी थांबलं. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची प्रतिक्रिया. तर ट्रम्प यांचाही अमेरिकेच्या संपूर्ण विजयाचा दावा. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा इस्रायलनं खोडला. लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही. इस्रायलचं स्पष्टीकरण. तर लेबनॉनमधले हल्ले थांबवले जातील असं शहबाज शरीफ यांचं वक्तव्य. आखातील देशातील शस्त्रसंधीनंतर भारतासह जगासाठी एक गुड न्यूज. ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताच कच्चं तेल स्वस्त. काल $115 वरती असणाऱ्या किमती $95 पर्यंत घसरल्या. तर शस्त्रसंधीनंतर सराफ कट्ट्यावरही तेजी. सोन्याच्या दरांमध्ये 4,000 रुपयांची वाढ. चांदीही किलोमागे 10,000 रुपयांनी महाग. मुंबईत सोन्याचा भाव 1,52,000 रुपयांवर. आणि एक महत्त्वाची अपडेट आहे. राजकीय क्षेत्रातून भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सुनेत्रा पवार यांना आश्वासन मिळालेलं आहे. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप मदत करेल. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे. भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना आश्वासन दिलेलं आहे. बारामती पोटनिवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांना सहाय्य करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलंय. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अभिषेक, बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. काय अपडेट्स? एकूणच मित्रपक्ष आहे आणि त्यामुळे निश्चितच पाठिंबा आपल्याला असताना पाहायला मिळणारच आहे. मात्र एकूण जे राजकारण या मागे रंगताना दिसतं आहे, काँग्रेसनं उमेदवार दिला आहे आणि त्या विरोधात मोठ्या प्रमाणात आपल्याला आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पुढील वाटचाल कशा पद्धतीनं व्हावी या संदर्भात देखील मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. आणि एकूणच मोठा भाऊ म्हणून भाजप हा संपूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी मागे उभा राहणार असल्याचं या बारामती पोटनिवडणुकीमध्ये कळतं आहे. सोबतच आवश्यक जी मदत सुनेत्रा पवार किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसला लागणार आहे त्या संदर्भात देखील भाजप ही मदत करणार आहे. आणि त्यामुळे आक्रमक पद्धतीनं बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजप ही आपल्याला मैदानात उतरताना दिसतं आहे. एकूणच काँग्रेस कशा पद्धतीनं आता या सगळ्या गोष्टीला पुढे जात आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. अभिषेक, कोणत्याही निवडणुकीत ज्यावेळी भाजप सहभागी होते किंवा ती निवडणूक भाजपच्या हातात असते त्यावेळी जास्तीत जास्त विजयाचा भाजपचा प्रयत्न असतो. बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजपनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे समीकरणं कशी बदलताना दिसतील? निश्चितच एकूण महाविकास आघाडीमध्ये पाहायचं तर महाविकास आघाडीमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भात आपल्याला 2 गट दिसत आहेत. एकूण काँग्रेसकडनं थेटपणा आपल्याला पाठिंबा उमेदवार उभा केल्याचं दिसतं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं उमेदवार दिलेला नाही आणि एकूणच कुठंतरी विरोध देखील आपल्याला होताना दिसत नाही. आणि काँग्रेसच्या उमेदवाराला तितका पाठिंबा नाही आहे. प्रामुख्यानं पाहायचं तर भाजपकडनं सर्वतोपरी मदत ही प्रचारामध्ये आपल्याला होताना दिसेल. प्रचाराच्या संदर्भात देखील चर्चा ही आपल्याला मुख्यमंत्र्यांसोबत झाल्याचं दिसतं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं ही एकूणच महायुती म्हणून तिन्ही पक्ष हे समोरे आपल्याला या बारामती निवडणुकीसाठी जाताना दिसणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं ही संपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. एकूणच भाजप आपण बघितलं तर 5 राज्यांच्या निवडणुका आहेत. भाजपची तेवढी ताकद नाही आहे अनेक राज्यांमध्ये, तरीही तिथं सर्व पूर्ण ताकद देण्याचा प्रयत्न आपल्याला 100% हे देताना दिसत आहे. त्याच अनुषंगानं मित्रपक्षाला बारामती पोटनिवडणुकीमध्ये देखील मदत करण्याच्या दृष्टीनं 100% देईल असं देखील स्पष्टपणे आपल्याला या बैठकांवरनं तरी दिसतंय. काँग्रेस समोरचं आव्हान यामुळे नेमकं कसं वाढणार आहे आणि काँग्रेसला किती ताकद आता मैदानात उतरवावी लागेल?
नक्कीच एकूणच मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्टपणे काल देखील विधान येताना दिसलेलं होतं. सोबतच पार्थ पवार यांच्याकडनं जे विधान आलं त्या संदर्भात कुठंतरी काँग्रेसमध्ये देखील आपल्याला नाराजी ही पाहायला मिळते आहे. आरोप प्रत्यारोप देखील त्यावरनं होताना दिसत आहेत आणि त्यामुळेच कुठंतरी काँग्रेस कडनं कुठं बॅकफूटवर काँग्रेस जात आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर कुठंतरी सहानुभूतीची लाट देखील आपल्याला ही पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं काँग्रेस कशा पद्धतीनं निर्णय घेत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. एकूण या संदर्भात जर पाहायचं तर अद्यापपर्यंत काँग्रेसकडनं असा कोणताही निर्णय हा समोर येताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच भाजप असेल किंवा मग महायुती हा असेल हे आक्रमक पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीसाठी पुढे जाताना बरोबर आहे. त्यामुळे अर्थातच बारामतीची पोटनिवडणूक जी अजित पवारांच्या निधनानंतर होतीये ती चुरशीची होताना आपण पाहतोय. अभिषेक अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि बारामतीच्या या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत. काल उमेदवारांची छाननी झाली. 53 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे. राष्ट्रवादीचे प्रयत्न असे आहेत की निवडणूक बिनविरोध व्हावी. राष्ट्रवादीचे पदाधिकारी कशा पद्धतीनं उमेदवारांची समजूत काढतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 25 पेक्षा जास्त उमेदवार आहेत. पुणे जिल्ह्याबाहेरचे उमेदवार आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत. एकूण 55 जणांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल छाननी झाली आणि जे आहे ते 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत. म्हणजे आता एकूण 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. आज आणि उद्या निवडणुकीचे माघार घेण्याची जे आहे ते अवधी असणार आहे. त्याच्यामध्ये किती लोकांचे जे आहेत ते किती उमेदवार माघार घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादीकडून आवाहन केलं जाते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मात्र शंका आहे. तरी राष्ट्रवादीचे प्रयत्न जे आहेत ते सातत्यानं सुरू आहेत. तर काँग्रेसची मनधरणी राष्ट्रवादी कसं करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले. कारण पार्थ पवारांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर जे आहे ती टीकेची झोड जी आहे ती दोन्ही बाजूंनी उमटली जाते. त्याच्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होईल का याबाबत शंका आहे. असं जरी असलं तरी आज आणि उद्या जे आहे ती निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याची अवधी असणार आहे. आज किती उमेदवार घेतात आणि उद्या किती घेतात, राष्ट्रवादी कशा पद्धतीने जे आहे ते मनधरणी करणं हे करतं हे पाहणं महत्वाचं असलं तरी एकीकडे राष्ट्रवादी जरी म्हणत असलं की ही निवडणूक आम्ही बिनविरोध करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचा प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे. गाव बैठका ज्या आहेत ते राष्ट्रवादीकडून घेतल्या जात आहेत. एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असले तरी बहुसंख्येमध्ये साधारणतः 25 ते 26 उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरचे आहेत. त्याच्यामुळे कशा प्रकारे हे समजूत निघणार हे देखील पाहणं महत्वाचं असलं तरी या ठिकाणी जे आहे ते आज आणि उद्या निवडणुकीचे अर्ज माघार घेण्याची वेळ असणार आहे, अवधी असणार आहे. आता किती उमेदवार मागे घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळते. काँग्रेससोबत महाविकास आघाडीतील संबंध चांगले राहावेत, आघाडी म्हणून आपण काँग्रेससोबत आहोत हे एक प्रकारे दिसावं, तर दुसरीकडे ठाकरे शिवसेना सुनेत्रा पवारांच्या विनंतीचा विचार करून काँग्रेस उमेदवाराला सध्या पाठिंबा न देता दोन्ही पक्षांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आहे आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी तुमचं पुढे राजकारण केलं. त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे, याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ऑनलाईन बैठक घेणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे आणि लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख काही दिवसांपूर्वीच नेमण्यात आले होते. यात मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय. या सगळ्यांना कामाला लागण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. SIR मतदार याद्यांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. आखाती देशातल्या युद्धाच्या शस्त्रसंधीनंतर बाजारातही परिणाम दिसतोय. युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरामध्ये 20% घसरण झाली आहे. युद्धाच्या गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली आलंय. त्यामुळे आता कच्चं तेल $96 प्रति बॅरलच्या घरात पोहोचलंय. शेअर बाजारातही आज मोठी उसळी पाहायला मिळाली. युद्धकाळात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्याचबरोबर सोनं चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोन्याचा प्रति तोळा दर 1,52,000 रुपयांवर गेलाय, तर चांदीला प्रति किलो 2,37,800 रुपयांचा दर मिळतोय. संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या आखाती युद्धासंदर्भात मोठी बातमी आहे. अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावरती सहमती दर्शवली आहे. इराणवरचे सगळे हल्ले पुढचे 2 आठवडे थांबवले जातील असं अमेरिकेनं जाहीर केलंय. 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय. 10 एप्रिलपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्धविरामावरची चर्चा होणार आहे. आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेनं दिली होती, नाहीतर एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असं ट्रम्प म्हणाले होते. मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेनं 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या घोषणेचं स्वागत इराणनंही केलंय. हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं अराघची यांनी म्हटलंय. तर होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेनं घातली होती. या अटीला इराणनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. इराण होर्मुझ पूर्णपणे लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान ट्रम्प शस्त्रसंधीसाठी मजबूर का झाले, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. नाईलाज पहिला असा की जागतिक दबाव आणि तेल, गॅस यांच्या वाढणाऱ्या किमती. नाईलाज दुसरा असा खुर्ची धोक्यात आली आणि महाभियोग. नाईलाज तिसरा असा होता की देशांतर्गत असंतोष वाढत होता, त्यांचं रेटिंगही घसरलं होतं. नाईलाज क्रमांक 4 असा आहे की इराण मागे हटायला तयार नव्हतं आणि इराण अधिक आक्रमकपणे युद्धामध्ये सहभागी होत होता. दरम्यान शस्त्रसंधी हा डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव आहे का, त्याचीही कारणमीमांसा ग्राफिक्सच्या माध्यमातून करूया. पहिलं कारण, इराणमधली राजवट बदललीच नाही, खामेनेई सत्तेवर कायम राहिले. दुसरं कारण, इराणच्या अटींवर महासत्तेला शस्त्रसंधी स्वीकारावी लागली. तिसरं कारण, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहणार आहे, शस्त्रास्त्रही घटणार नाही. चौथं कारण, होर्मुझ खुलं होईल पण इराण त्यावर कर लावणार. युद्धविराम झाला, होर्मुझ 2 आठवड्यांसाठी खुली झाली असली तरीही आता सामुद्रधुनी ओलांडला आधीसारखं नसेल. 2 आठवड्यांसाठी इराणी सैन्याच्या समन्वयानं आणि तांत्रिक मर्यादा ध्यानात घेऊनच होर्मुझ ओलांडावी लागेल असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केलंय. अमेरिका आणि इराणमध्ये इस्लामाबादमध्ये 10 तारखेला चर्चा होणार आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स चर्चेमध्ये सहभाग घेण्याची शक्यता आहे. शस्त्रसंधी म्हणजे युद्ध संपलं असं नव्हे असा इराणनं पवित्रा घेतलाय. पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी होतीये. इराणनं दिलेल्या 10 मुद्द्यांच्या प्रस्तावावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. बेभरवशाच्या अमेरिकेसोबत शुक्रवारी चर्चा करू असं इराणनं निवेदन दिलेलं आहे. दरम्यान या शस्त्रसंधीची इनसाइड स्टोरी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया.
इराणला दिलेली मुदत संपण्यापूर्वी ट्रम्प यांनी दोघांना फोन केला. असीम मुनीरना संध्याकाळी 5 वाजता फोन केला. हल्ल्याची मुदत रात्री 8 वाजताची होती. मुनीरनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंशी चर्चा केली. इराणचे लष्करी अधिकाऱ्यांसोबत मुनीर यांनी चर्चा केली. ट्रम्प यांची चर्चा सुरू असताना चीन आणि रशियानं होर्मुझ संबंधीचा ठराव व्हेटो वापरून नाकारला. ट्रम्पच्या म्हणण्यानुसार वाटाघाटीपूर्वी इराणची चीनच्या नेत्यांशी चर्चा झाली. अमेरिकन वेळेनुसार हल्ल्यांसाठी 8 पर्यंतची मुदत होती. शेवटच्या क्षणी शस्त्रसंधी झाली. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीनंतर जल्लोष इराणमध्ये साजरा करण्यात आलाय. तेहरानमधल्या रस्त्यांवरती इराणी महिलांनी हातात AK-47 घेऊन जल्लोष केला. यावेळी इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेईंच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. که به ما شوق خطر داد این ذلت دشمن که ببینی اثر اوست ما آمدیم تاج به شیطان بنوازیم رمیه جمرات از طرف خامنه ای. दरम्यान या शस्त्रसंधीचं जगभरातून स्वागत करण्यात येत आहे. पाहुयात शस्त्रसंधीनंतर कुणी काय म्हटलंय ते. अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान युद्धावर तोडगा काढण्यासाठी केलेल्या शस्त्रसंधीचं स्वागत. ऑस्ट्रेलियाही तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील होती. बेंजामिन नेतान्याहू, पंतप्रधान इस्रायल, 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीला आमचा पाठिंबा. इराणनं होर्मुझ लगेच खुलं करावं. शस्त्रसंधीत लेबनॉनवरच्या हल्ल्यांचा समावेश नाही. अनवर इब्राहिम, मलेशियाचे पंतप्रधान, शस्त्रसंधीचं खुल्या दिलानं स्वागत. आखातच नव्हे, जगभर शांतता आणि स्थैर्य पुन्हा येईल. जेन मॅरिऑट, ब्रिटनच्या पाकमधील उच्चायुक्त, पाकिस्तानची आभारी आहे. शस्त्रसंधीसाठी शांतपणे आणि प्रभावी प्रयत्न केले. खासदार प्रियंका गांधी, अमेरिकेच्या अभद्र भाषेला इराण्यांनी मानवी साखळीनं उत्तर दिलं. द्वेष, राग, हिंसा आणि अन्याय कधीच जिंकत नाही. धाडसाचा विजय होतो. दरम्यान एक महत्त्वाची अपडेट हाती येतेय. अमेरिका इराणी संस्कृती समोर नतमस्तक झाल्याचं इराणच्या भारतीय दूतावासाकडून खरमरीत पोस्ट करण्यात आलेली आहे. पर्शियाचा राजा डरायस समोर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नतमस्तक झाल्याचा एक छायाचित्र इराणी दूतावासानं पोस्ट केलेलं आहे. दरम्यान अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालेली मिनाब शाळेतली मुलं सुद्धा स्वर्गात विजय साजरा करतायत अशा आशयाची भावनिक पोस्ट इराणच्या भारतीय दूतावासानं केलेली आहे. तर ही पोस्ट भारतीय दूतावासानं केलेली आहे. इराणच्या भारतातल्या दूतावासानं केलेली आहे. मिनाब शाळेतली मुलं देखील स्वर्गात विजय साजरा करत असतील असं इराणच्या भारतीय दूतावासानं म्हटलेलं आहे.
मिना प्रांतात झालेल्या हल्ल्यामध्ये शाळेतल्या अनेक मुली मृत्युमुखी पडलेल्या होत्या आणि त्यानंतर जागतिक स्तरावरती या हल्ल्याचा कडाडून विरोध करण्यात आलेला होता, टीका करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आता शस्त्रसंधीनंतर त्यांची एक आठवण या पोस्टच्या माध्यमातून काढली गेली आहे. दरम्यान जी शस्त्रसंधी झाली आहे त्यावर तज्ज्ञांनी काय विश्लेषण केलंय पाहूया. आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली होर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की होर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय. 4 मुख्य पॉइंट त्यांनी दिलेत इराणनी. एक तर आहे कंप्लीट सीजर ऑफ वॉर फायटिंग इन दॅट एरिया, म्हणजे पूर्ण युद्ध थांबलं पाहिजे. इराण पहिल्या दिवसापासून म्हणत होतं की आम्ही सीज फायरला तयार नाही आहे. 45 डेजचा प्लॅन पण दिला होता, ते त्यांनी फेटाळून लावला होता. त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला सीज फायर नको आहे, आम्हाला कंप्लीट स्टॉपेज हवं आहे. नंबर 2 त्यांनी म्हटलं होतं की कंप्लीट सँक्शन जितके आहेत, निर्बंध आमच्यावरती आहेत ते सुटले पाहिजेत. आणि नंबर 3 होतं की हॉर्मुझचं कंट्रोल आणि ओपनिंग आमच्यावर डिपेंड करेल की आम्ही कसं करतोय. आणि सर्वात मोठं होतं की आम्हाला फंड्स लागतील पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायला जे तुम्ही तबाही केली आहे. बाकी जे पॉईंट्स असतात की पूर्ण बेसेस रिकामे करा, तुमचं सैन्य इथं नसेल, हे त्यांनाही माहिती आहे की हे खूप दूरगामी आहे आणि हे होणं शक्य नाही. पण पूर्ण जगासाठी ही एक खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बातमी आहे की हे युद्ध ज्या दिशेने चाललं होतं ह्याच्यामध्ये एक पॉज आला आहे. तर अमेरिकेचे जे ध्येय होतं रेजिम चेंज करणं ते झालेलं नाही आहे. न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवणं ते झालेलं नाही आहे. गल्फ ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे उघडणं हे पूर्णपणे झालेलं नाही आहे. पण आता अमेरिका थकल्यामुळे म्हणा किंवा वेपन्स कमी झाल्यामुळे म्हणा किंवा जागतिक दबावामुळे म्हणा किंवा अमेरिकेमध्ये होणारे जे मिड टर्म इलेक्शन्स आहे त्याच्यामुळे म्हणा, अमेरिका आता सीज फायरला त्यांनी ॲग्री केलेलं आहे. जोपर्यंत इराण आहे, इराणला सुद्धा संधी पाहिजे होती की युद्ध थांबवायचं, कारण त्यांच्याकडे असलेली शस्त्र किंवा ॲम्युनिशन हे कमी झालेलं होतं. 80-90% त्यांची ताकद कमी झाली असावी असं विश्लेषण याच्या आधी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आता त्यांना हा जो एक ब्रीदर मिळेल, त्यांना मध्ये जो ब्रेक मिळेल, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे युद्धात नुकसान झालेलं आहे तर ड्रोन्सची मॅन्युफॅक्चरिंग पुन्हा तयार करणं किंवा क्षेपणास्त्र तयार करणं अशा प्रकारे ते कामगिरी करतील. आणि जे इराणचं रिकन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावरती त्यांचं फारसं असं लक्ष असेल असं सध्या तरी काही वाटत नाही. ते उलटी युद्धाला जर युद्ध पुन्हा सुरू झालं तर त्याकरता इफेक्टिव्हली युद्ध कसं लढायचं याच्यावरती ते जास्त फोकस करतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला धन्यवाद म्हणत असतील तर ही भारताला चकप्राक असल्याचं खासदार संजय राऊत म्हणालेत. त्यासोबतच भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही काय बोलले, पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे. पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय जे ट्रम्पने दिलं, सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखताय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी जयशंकरसारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये सरकारमध्ये त्यांना दूर केलं पाहिजे. त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झालेली आहे. हे श्रेय नरेंद्र मोदीने घ्यायला पाहिजे होतं, हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं. इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं. तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते. कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू. पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक. या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल
तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.